मराठी भाषेविषयी तुला सगळ्यात जास्त चांगली गोष्ट काय वाटते? मातृभाषा आहे माझी, सायंटिफिक आहे. संस्कृत आणि तमिळ या दोन पुरातन भाषा, तर त्याच्यामध्ये 52 व्यंजनं आहेत. ते इंग्रजीमध्ये अक्षरे किती असतात? 26. त्याच्यात दुप्पट व्यंजनं आणि हे आपल्याकडे आहेत ना. मग सायंटिफिक म्हणजे कसं की झाडाच्या पानांमधनं हवा जेव्हा जाते तेव्हा कसा आवाज येतो, असा येतो ना. तर तो भाषा निर्माण कशी झाली, तर मला तो जो आवाज आहे तो मला त्याचं प्रारूप, मला तो आवाज काढून दाखवता आला पाहिजे काय ऐकला तो. तर तो जो आवाज मला ऐकू येतो तोच मी काढायचा प्रयत्न करत असतो. कुत्रा भुंकतो तर त्याच्यामध्ये भ असं जो काय भुंकतो जो काय आहे, तर त्याच्यामध्ये भ हे व्यंजन आपलं ध्वनी येतो ना, त्याचं प्रारूप म्हणून आपण तशाच पद्धतीचं भ व्यंजन वापरतो. एखादी गोष्ट वस्तू गुबगुबीत आहे तर त्याच्या ग आणि ब ही सॉफ्ट व्यंजनं म्हटली जातात, मृदू व्यंजने. पण एखादी वस्तू खरखरीत आहे तर आपल्याला जो स्पर्श होतो त्याच्यामध्ये जो स्पर्श होतो तो मी कुठल्या व्यंजनानं सांगायचा आहे? र घर्षण आहे, ते जे घर्षण होतं ते मला त्या स्पर्शामध्ये मी त्याला जोडतो.